श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 11। श्री गणेशाय नमः। जय जयाजीन्दुशलाका मुकुटमणे सकळ टिळका इंदिरापते विबुधजनका भक्तिमानसा विराजित। ऐसा धैर्य औदार्यवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ। मागिले अध्यायी गहिनीनाथ जन्मोदय पावला। यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महीची तीर्थे करीत। हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीत पै गेले। इतुकी कथा सिंहावलोकनी पूर्वाध्यायात की जय श्रवणी। असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले। बद्धांजळी जोडोनी कर करीते झाले नमस्कार। नमस्कार करुनी जय जयकार स्तुती संवादे आराधिले। हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावर पंचाननी। रुंडमाळा चिताभस्मी दिव्य तेजभूषित तू। हे कामांतका दक्ष तेजा भोळवटवरा देसी दानवा। कैलासपते महादेवा सदाशिवा आदिमूर्ते। हे दिगंबरा जगज्जेठी भाळी गंगा मौळी जटाजुटी। नरकपाळ करसंपुटी इंदू कळेते मिरवेशी। उरुगवेष्टन कुरंगसाली व्याघ्रांबर वसनपाली। गजचर्मादिमिती झाली परिधाना महाराजा। हे कैलासवासा उमापती दक्षजा माता आदिमूर्ती। चक्रचालका माया भगवती आम्हा दासा अससी तू। हे नीलग्रीवा आदिपीठ करुणा करा उत्तमा ज्येष्ठ। स्वीकारुनी सर्व अरिष्ट सुख देसी देवांसी। हे भाळ दृष्टी त्रयार्थ नयनी डमरू त्रिशूळ विराजय पाणी। सदा प्रिय वृषभवाहनी भस्मधारणी महाराजा। हे स्मशानवासी वैराग्यशीळा नगजामाता रक्षपाळा। श्वेतवर्णा तमोगुणा आगळा वाहसी गळा राममंत्र। हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटणी बहुत प्रीती। जटा पिंगटा त्रिपुंड्र लल्लाटी शुद्ध वीर गुंठी शोभतसे। फरशांकुश डमरू हाती लोप पापा पातो पाती। षडानन ताता सुत गणपती विद्या लक्षणी मिरवीसी। ऐसी स्तुती अपार वचनी करित मच्छिंद्र बदरिकाश्रमी। स्तुती ऐकूनी प्रेमे उगमी प्रकट झाला महाराज। मग मच्छिंद्रांचा धरुनी हस्त सप्रेम त्या ते आलिंगीत। निकट बैसवूनी पुसे त्या ते योगक्षेम कैसा तो। गोरक्षा ते घेऊनी जवळी मुख स्वकरे कुरवाळी। म्हणे बा उदय येणे काळी हरी नारायण झालासी। ऐसे वदोनी आणि कवदत हे महाराज मच्छिंद्रनाथ। हा तव शिवयोगे सूत तारक होईल ब्रह्मांडा। म्या पूर्वीच याते पाहिले होते म्हणशील तरी कनकगिरीते। तुवा अभ्यासुनी सूते आणिले दैवत घराते। श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळिका वीरांसहित। पाचारिता मीही तेथ आलो होतो महाराजा। तस्मात पूर्वीची होय ओळखी म्हणून गोरक्ष घेतला अंकी। परी आता असो शेखी एकवचन ऐकीजे। याते विद्येते अभ्यासिले परी तपाविण विगलित ठेले। जैसे शत्रु जगत्त्रयी झाले मग ते हीनत्व प्रतापा। की जीवनाविण वृक्ष जैसा काळरूप भासे तैसा। की तरुवीण ग्राम जैसा बुभुक्षित लागतसे। की नाके विण सुंदर नारी
की विनातोय सरिता पात्री, की नक्षत्राविण शोभा रात्री कदा काळी दिसेना, तरी तपाविण लखलखीत विद्या भांडार न दिसत, जैसा मानव परमक्षुधित विकळ शरीरी मिरवतसे, तरी आता माझी आश्रमी तपा बैसवी योगद्रुमी, मग तप बळाने बलाढ्यगामी विद्या अस्त्रे मिरवेल हा. या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत वय धाकुटे बाळ अत्यंत, तरी तप तीव्र क्लेशात साहिले जाईल कैसेजी. येरू म्हणे वरद पाणी तुझ्या आहे मौळी स्थानी, तरी तप क्लेशावर कडसणी दुःख देणार नाही बा. या परी येथे नित्य नित्य मी समाचारी न गोरक्षाते, तू निसंशय सकलाते तपा गोरक्षा बैसवी. ऐसे वदता आदिनाथ अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत, उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारिता पै झाला. तेथे अमुचे काय हरले, की जन्मांधा चक्षु आले, की सदैव हरिणी ते सांभाळिले एकटपणी पावसात. तेवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास, तेथे वाईट काय आम्हास चिंता माझी निरसेल. ऐसी शिवा ते बोलुनी वाणी परिहर्षण माये मच्छिंद्रमणी, जे योजिले होते अंतःकरणी तेची घडुनी पै आले. फारची उत्तमोत्तम झाले गोरक्षासी शिवे अंगीकारिले, आता जाईल संगोपिले अर्थार्थी बहु असे. मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळ जाणुनी नक्षत्रास, उत्तम तिथी उत्तम मास पाहुनी तपा बैसविला. लोहाचा करुणी कंटक नीट त्या अग्री योजुनी चरणांगुष्ठ, वामपादा देऊनी कष्ट उभा राहिला गोरक्षतो. वायू आहारी ठेवनी मन क्षणिक अन्न त्यजून, उपरी फळपत्री आहार करून क्षुधाहरण करीतसे. सूर्यमंडळी ठेवनी दृष्टी तप करीतसे तपोजेठी, ते मच्छिंद्र पाहुनी निज दृष्टी परमचित्ती तोषला. मग आदिनाथा विनवोनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी, 12 वर्षाचा नेम करूनी गोरक्षा ते सांगितले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी, येरीकडे बद्रिकाश्रमी रात्रंदिवस बद्रिकाशूळ पाणी जवळी जाऊनी बैसला. स्वये आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत, मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या विघ्ना निवटीतसे. असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करूनी त्वरित, काशी अवंतिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली. अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करूनी तत्पर, ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर पाहिला. भीमा उगमी भीमाशंकर अवंढ्या नागनाथादि पंढरपूर, करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली. कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान, घडले करिता महिते गमन लोटली वर्षे 12 सकळ तीर्थे महीची करून, शेवटी सेतुबंधी जाऊन रामेश्वराचे चरण वंदून स्नाना गेला अब्धीसी. तो श्वेतबंधी वायुसूत जाऊनी नमी मच्छिंद्रनाथ, परी मच्छिंद्रा पाहता मकरध्वजतात आल्हादला चित्ती बहुत तो. परमप्रीती लवड सवडी मच्छिंद्र हस्त धरुनी ओढी, हृदयी आलिंगुनी परमावडी
निकट बैसवी महाराजा. म्हणे बा तू योगद्रुमाने कोणीकडे केले येणे. 24 वर्षी तुझे दर्शन आजी झाले महाराजा. की आळशावरी गंगा वळली की 12 वर्षे पर्वणी आली. तैसी माते गोष्ट जाहली आज दर्शने तुझ्या बा. ऐसे बोलुनी वायुसूत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत. मग समय पाहुनी संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलतसे. आज 24 संवत्सर झाले परी तुझकडे माझे चक्षु लागले. कै भेटसील म्हणोनी भुकेले पारणे फिटले आजीते. हे महाराजा योगद्रुमा कामनी काम जो वेधला आम्हा. तो सरिता प्रवाही हस्तवर उगमा बुडवी तो मज लागी. तरी त्या कामना जळात तू तारक झाला आहेसी माते. झालासी परी अद्यापपर्यंत बाहेर न काढीसी महाराजा. पूर्वी मजला देवनी वचन तुआ केले आहे गमन. परी स्त्री राज्याचे स्थान पाहिले तुआ नाही की. आता तरी धरुनी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती. मैनाकिनीची कामरती पूर्णाहुती घेई का. आपुले वचने करुनी त्याचे आणिक फल दे मम वचनाचे. मम पाऊनी आर्तमनींचे सुटका केव्हा होईल. मी गुंतलो तिचे वचनी की मच्छिंद्र पाठवीन ये भुवनी. तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथा मिरविजे. ऐसे वचन ती ते व्यक्त आहे तरी मज करी मुक्त. आणि तुआही वचन दिधले माते तेही सत्य करी आता. ऐसी ऐकुनी हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग त्रिरात्र तेथे वस्ती करुनी निघते झाले उभयता. मार्गी जाता अनेक तीर्थे यथाविधी झाले सारिते. मग गौड बंगाला टाकुनी त्वरिते स्त्री राज्यात संचरले. तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजली से राज्यासनी. महापुण्यांशे तपोखाणी मैनाकिनी ज्ञानकळा. शृंगार मुरड उत्तम जन तेथे भोगीतसे राज्यासन. गजवाजी उदधीरत्न रथ उष्ट्रादी असती पै. छडीदार चोपदार रत्नपारख हेमकार. राऊत पूर्ण भांडार पोतदार फरासी. यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी. शास्त्र निपुण कारभारी लेखक ही सेवा विराजले. जासूद हलकारे वकिलात करू जाणती सकळ समंतात. पायदळ अश्वराऊत नसे गणित पृत नेते. कुत्तेवान चित्तेवान साकर खाणी पहिलदान. दिवाणादी कपिलखान गजमस्तकी रूढती. खिस्मतकारी करणार शिकार की बंडीदार. ताशामरफी पनवाळ थोर कुशळपणी वाजविती. गायक हेर बातमीदार खेळक प्राज्ञी निपुणतर. वाद्यधारी शृंगारकर शिंपी कुल्लाल विराजले. असो ऐसी राजकारणे बहुता सती कामे भिन्ने. परी सकळ समुदायकाने स्त्रिया अवघ्या मिरवल्या. असो अवघ्या कटकात संचरते झाले उभयता नगरात. राजद्वारी जाऊनी त्वरित झाले दृष्टी सरायासी. दृष्टी पाहताच अंजनी सूत स्त्रियांसी आनंद झाला बहुत. बोलावुनी त्वरिता त्वरित कनकासनी बैसविले. एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सूत. षोडशोपचारे पूजूनी त्वरित बद्धांजली केली तै.
म्हणे महाराजा दिव्यरथा, वातनंदना अंजनी सूता, द्वितीय कोण सांग आता, आगमन झाले महाराजा. येरू म्हणे वो शुभाननी, त्वा बैसुनी तपा प्राज्ञी, तरी त्या तपाच्या कामनामनी, पूर्ण करी आतावो. मग भक्तीचे वरदावळी, की पुरुष लाक्षधील मच्छिंद्रबळी, तरी तोची हा होय येणे काळी, रती सुखा निववावे. की सेवे लागी उड्डू गणनाथ, की अरुणासह पूर्णादित्य, तेवी तू ते मच्छिंद्रनाथ, काम व्यक्त पुरवावया. की शची लागी सहस्त्रनयनी, की शोभला जैसा शिवपर्णी, तेवी तू ते मच्छिंद्र मुनी, रती सुखा हे लावे. ऐसे बोलुनी वज्र शरीरी, निवांत बैसला आसनावरी, मग राहुनी तेथे 3 रात्री, निघता झाला कपिराज. पुन्हा श्वेतपदा येऊन, करीत बैसला श्रीराम चिंतन, येरीकडे मच्छिंद्रनंदन, सुखा माझी हे लावे. बैसुनिया कनकासनी, राज्यविलासा भोगी मुनी, मुक्तमाळा ग्रीवे लागुनी, हेलावती समोर. हेममुद्रिका ओपुनी करणी, हस्त विराजले कनक कोंदणी, भरजरी भूषणे हेमकर्णी, ढाळ देती लखलखीत. पुढे सेवे परिचारिका, परित्याही दारा लावण्यलतिका, उर्वशीचा सारुनी अवांका, सेवे लागी उतरल्या. बडी जाई बडीदार, वारंवार करीती पुकार, छडीदार चोपदार, दौलत जादा म्हणताती. मुक्त लवंगांचे तुरे माळी, कस्तुरी केशर शोभे भाळी, राज्यासनी स्त्रिया मंडळी, सुशोभित भवताली. जैसा नभात तारांगणी, वेष्टीत शोभला उड्डगण स्वामी, तेवी स्त्रियात मच्छिंद्रमुनी, निजभारी शोभला. की देवगणी शचीनाथ, परम शोभिवंत घवघवीत, तेवी स्त्रीमंडळीत, मच्छिंद्रनाथ मिरवला. सदा बैसुनी एकासनी, खेळ खेळती द्यूतकर्मी, नाना विनोदून विनोदवाणी, हास्य करीती गदगदा. राज्यवैभवादी कारभार, स्वये करीती सारासार, नाना कुशलता अपार, निजदृष्टी पाहतसे. रसायनी कविताकार, वेदज्ञ बोलती शास्त्र अपार, ज्योतिष भविष्य जाणनार, व्याकरणादी कमिरवले. धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ, की भिन्न पाहती प्रळय काळ, जळते निर्मील विशाळ, उभे असती सन्मुख. संगीतकार गायन प्रकारी, गंधर्वसरी तानमानी कळाकुसरी, औषधीक वैद्य रोगापरी, परीक्षी की मीनलेते. अश्वारोहण उत्तम युक्ती, अश्व फिरविणे वाताकृती, कोकशास्त्र भाष्याकृती, स्वर्गाचाराचे सकळीक. नाटक कळा सकळी शृंगारीत, आणुनी टेकती राजसमंत, प्रसंगानुसार वाचे वदत, बोलू जाणती चातुरी. ऐसिया गुणांचे उत्तम भरत, हेलावती राजसभेत, तेणे चित्त सरितेत, आनंद तोय हेलावे. तेणे करुनी मच्छिंद्रनाथ, सुखाब्धीचा मीन तळपत, ऐसे लोटले दिवस बहुत, रती सुखा माझारी. तो समये चित्त सुखमेळी, ऋतू पावली राजबाळी, ते कामरतीचे सुखवेळी, गरोदर झाली ते दारा. तो गणा माझी भद्र जाती, सर्वगुणी मुनी भद्रमूर्ती, अंशरूपे प्रकटूनी रती, देहधरिता पै झाला. रेतरक्त जेणे काळी, लोटता मासा नवांचे मेळी, तदनंतर प्रसूत झालिया बाळी.
बाळ बालार्क देखिला. त्या ते भरता 12 दिवस, उत्तमा परी केले बारसे. नाम ठेविले त्या देहास, मीननाथ म्हणवोनी. या उपरी याचका देऊनी दान, उचितार्थे सकळ तोषविले जन. नाना रत्नी देऊनी भूषण, गौरवाते मिरविले. असो ऐसे संगोपनी 3 संवत्सर तया स्थानी. लोटुनी गेली सुखासनी, मच्छिंद्रा ते भोगिता. यावरी आता दुसरे कथन, हस्तिनापुरी कुरुनंदन. जनमेजयाच्या वंशाकारण, बृहद्रवा जन्मला. तो जनमेजयापासुनी पुढती, 7वा पुरुष वंशाप्रती. 2,सहस्त्रशती कली गेलासे लोटुनी. तो बृहद्रवा राजा थोर, राजपदी हस्तिनापूर. मिळवूनी महीचे अपार विप्र, सोमयाग मांडिला. 1 वरुषे त्याक्षिती, अग्निकुंडी पूर्णाहुती. पुष्ट होनी दाहक मूर्ती, तुष्ट शरीरी मिरवला. परी शिवनेत्रींचा प्रळयाग्नी, तेणे दाहिला होता पंचबाणी. परी तो गेला होता भक्षुनी, द्विमूर्धनी महाराज. तो शिवशरीरी चेतला मदन, जठरी वाहत होता द्विमूर्धन. तया माझी जीवित्व प्राण, अंतरिक्ष संचरला. तो अंतरिक्ष महाराज, अग्नि जठरा माझी विराजे. तो गर्भ अति तेजपुंज, यज्ञकुंडी सांडेला. पूर्ण होताची यज्ञाहुती, स्पर्शता लागे हाते. दृष्टी पाहता बाळाते, मंजुळवत रुदन करी. तव तो पुरोहित ज्ञानी द्विज, रायासी म्हणे महाराज. यज्ञकुंडी तेजपुंज, बाळप्रसाद मिरवले. प्रत्योदक उचलोनी हाती, बाळ दावी रायाप्रती. राव पाहुनी तेजस्थिती, परमचित्ती तोषला. जैसा जलार्णव मंथन करीता, त्यात 14 रत्ने निघता. मग आनंदन माये सुरवर चित्ता, तैसे झाले बृहद्रव्या. की संजीवनीचा धरुणी अर्थ, कच गेला शुक्रगृहाते. साधुनी येता संजीवनी ते, शचीनाथ आनंदला. की राम उपजता कौसल्ये कुशी, आनंद झाला दशरथासी. तेवी पाहता बाळमुखासी, बृहद्रवा आनंदला. मग पुरोहित विप्रापासून, निजकरी कवळी अग्निनंदन. परमस्नेहे हृदयी धरून, घेत चुंबन बाळाचे. परमौदेला आनंद पोटी, की चंद्रदशीचा ऐक्य भेटी. की चंद्रोदयीची ऐक्य भेटी. मग समुद्रपात्रा तोय दाटी, प्रेमलहरी उचंबळे. वारंवार घेत चुंबन, की त्याते भासे प्रत्यक्ष मदन. परी तो मदनची व्यक्तपूर्ण, शिवकायेचा प्रकटला. की सत्वगुणी विद्युल्लता, पाळा मांडिला शरीरावरुता. की पुनर्विदू प्रसन्न होता, तेजापुले अर्पिले. की संघात अपार किरणी, मही मिरवला हा उत्तम तरणी. असो ऐसा अपार चिन्ही, वर्णिता ग्रंथ वाढेल. असो बृहद्रवा लवडसवडी, अंतपुरात जात तातडी. धर्मपत्नी संसार सागडी, निजदृष्टी विलोकी. नाम तिचे सुलोचना, परीती प्रत्यक्ष सुलोचना. शुभानना ती देवांगना, मही लागी उतरली. की प्रत्यक्ष रमा सरस्वती, की दिव्य अपर्णेची मूर्ती. उदया आली माय भगवती, कुरुकुळाते तारावया. जिचे पाहता चरण, गंगोदक दिसे मळीण. शंतनू सारखे टाकुनी रत्न, शिवमौळी विराजली. तस्मात् गंगा समान हाती, देता अपूर्व लागे गोष्टी.
असो तिने बाळक देखता दृष्टी, पुसे राया ते आवडीने. म्हणे महाराजा विजयध्वजा, करी कवळीले कवन आत्मजा. माते भासे मित्रवोजा, दुसरा तरणी आहे हा. येरू म्हणे वो शुभाननी, यज्ञकुंडी द्विमूर्धनी. प्रसाद रूपे दिधले तेणे, राजस्तंभी मिरवावया. तव उदरी जो मीनकेत, मनाने वरी अपुला सूत. तयावरील सकळ हेत, या बाळा ते मिरवावा. तरी वंशासी मीनकेत, दिव्य स्वरूपा आहे सूत. तयाचा पाठीराखा निश्चित, ईश्वरे हा प्रेरिला. अगे हा अयोनी संभव जाण, अवतार दक्ष छिद्रत्न. ज्वाळामाळी होऊनी प्रसन्न, प्रसाद दिधला आपणासी. ऐसे वदता राजभूप, सुलोचना कवळी बाळकंदर्प. तयाचे पाहुनी दिव्य रूप, मोहदीप उजळला. बाळ हृदयी कवळूनी धरिता, पयोधरी लोटली पयसरिता. बाळमुखी स्तन घालिता, पयःपान स्वीकारी. मग उत्तम करी बाळरीती, स्नान मार्जनादी सारिती. या परी द्वादश दिनाप्रती, परमसोहळा मांडियेला. मेळवुनी सुवासिनी, पाळणा घातला योगप्राज्ञी. जालिंदर हे नामजनी, सकळा आवडी ठेविले. यज्ञकुंडींचा ज्वाळामाळी, प्रसन्न झाला तेणे काळी. ज्वाळा तौदेला म्हणूनी सकळी, नाम जालिंदर स्थापिले. ऐशा करुनिया गजरा, ग्रामात वाटिली गोड शर्करा. अपार धन याचक नरा, लौकिकार्थ वाटिले. ऐशिया गजरे पूर्ण राहटी, झाली बहुत दिवसा लोटी. मास संवत्सर पंचवटी, षटसप्तम लोटले. या परी तो बृहद्रवा राणा, अपार पाळिल्या ललना. पुढे योजुनी मौंजी बंधना, यज्ञोपवीत आराधी. या उपरी कोणे एके दिवसी, राव विचार करी मानसी. गृहस्थाश्रमी जालिंदरासी, लग्नविधी उरकाया. म्हणूनी आपुला पुरोहित, मंत्री सवे देवनी त्याते. उत्तम कुमारी शोधार्थ, महीवरी प्रेरिला. गुणवंत रूपवंत, सुलक्षणी कुमारी पाहत. मंत्री आणि पुरोहित, देशावरी हिंडती ते. येरीकडे जालिंदर, राजांगना परमसुंदर. घेऊनिया अंकावर, चुंबन घेत लालसे. परमस्नेहाने ऊर्ध्वदृष्टी, पाहुनी बोले योग जेठी. दुर्मीण मंत्री मम दृष्टी, दिसत नाही कामाते. येरी म्हणे पाडसाईके, तुझ स्त्री करावया जनके. पुरोहित आणि मंत्री देखे, पाठविले आहेत बा. येरू म्हणे स्त्री काये, माता म्हणे बायकोसी म्हणावे. येरू म्हणे मज दावावे, बायका कैशा जननीये. येरी म्हणे मज समान, बायको येईल तुझ कारण. जैसी मी बा त्याच समान, तुझ बायको येईल की. ऐसी सुलोचना त्या ते वदता, तो शब्द रक्षुनी अपुल्या चित्ता. बाळात येऊनी खेळता खेळता, बाळा लागी पुसतसे. म्हणे गडे हा ऐका ऐकू, मम तात माता करीती बायकू. तीस कासयासाठी अर्थ कौतुकू, करिता बायकू ते सांगा. तव ते बोलती विचक्षण, बहुशठपणी बोलती हसून. जालिंदर बुद्धिहीन, बायकोही कळेना. मग ते म्हणती मूर्खा ऐक, बायकू म्हणता संसारनीक. विषय सुखाचे पूर्ण भातुक, जगा माझी मिरवीतसे. हस्तसंकेते दावनी शिष्ण, म्हणती याचे समाधान. इतुकी त्यांचे ऐकुनी वचन, मनी विचार करीतसे. अगा जग हे परमाधम, आचरण आचरती परमदुर्गम.
जे का जगाचे उत्पत्ती स्थान ते चिरमणी रमतात. तरी आपण करू नये ऐसे याचा मनाला सबळ त्रास. ऐसे रचूनी विवेकास मूलातुनी निघाला. मनात ती करी विचार मातेच्या शब्दासी पर. तरी ते करुणी व्यवहार अधर्मराशी दिसतसे. माता बोलली मज समान कांता मिरवतसे चिद्रत्न. तरी ती कांता मज माते समान व्यवहारा योग्य वाटेना. तरीही पूर्ण अधर्मराशी कदा न वर्तू कार्यासी. मग सांडुनी ग्रामधामदारासी काननांतरी निघाला. परी ग्रामद्वारी ग्रामरक्षक त्यांनी जाता पाहिले बाळक. परी राजनंदन म्हणूनी धाक हटकावया अंतरले. परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला हेर मागे पाठविला. कोणी जाऊनी त्वरे नृपाला सांगता ती तातडीने. हे महाराज भुवननाथ विपिनी गेला आपुला सूत. राये ऐसा ऐकून वृत्तांत आला धावत तातडीने. परी तो चपळ विलक्षण परी म्हणे कोणी येईल धावून. म्हणूनी मार्गा ते सोडून महाकाननी निघाला. तव त्या विपिनी तरुदाटी विशाळ जाळिया तृण अफाटी. त्यात संचरता हेर दृष्टी चुकूर झाले पाहता. परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत. त्याची दरी धरुनी सूत उत्तर दिशे चालीला. येरीकडे नृपनाथ काननी निघाला शोध करीत. परी शोध लागला दूतस्थानापर्यंत पुढे शोध लागेना. पाहता परी बहु विपिन परी जालिंदराचे न पावे दर्शन. जैसा अमावस्येचा दिन चंद्रमणी लोपतसे. ऐसे झाले सकळांसी निराशपणे ग्रामासी. येते झाले झालिया निशी शोक करिता सकळांनी. रायासह अपार जन पाहती आपुलाले सदन. परी बृहद्रवा आणि सुलोचना परम अट्टहास करिताती. बाळलीला खेळ अद्भुत आठवोनी गाता रुदन करीत. राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला. माते अग्नी झाला प्रसन्न आहा माझे कर्म गहन. हातीची गेले चिद्रत्न काय करू उपाय हो. आहा बाळक माझे अर्का समान तेजरूप वाटे मदन. माता म्हणे खेळ उत्तम काय वर्णू तयाचा. ऐसा करिता अट्टहास परियाणिक सरदार बुद्धिलेश. रायास सदा बोधी नाना भाष्य युक्तिप्रयुक्ती करोनिया. म्हणती राया नरोत्तम जालिंदर अयोनी संभवन. तरी हा सेविता महाकानन त्याची मरण नसेची. मही समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्चित. परी केव्हा तरी तुमचा सूत तुम्हा भेटेल महाराजा. तरी निसंशय करून धैर्य अर्गळी ठेवा मन. ऐशा युक्ती करून रायासी शांत करिताती. येरीकडे जालिंदर पर्वतदरी अति गुहार. संचरला परी महीवर काळोखी रात्र दाटली. तया माझी झाले विपरीत विपिनी वणवा लागला बहुत. पुढे ते कानन अग्नी जाळीत तयापासी पातला. तव त्या दरीत जालिंदर निद्रे व्यापिला तृणापार. तो जवळी आला वैश्वानर तृणभक्षावया कारणे. तो बाळ गोमटे देखिले दृष्टी विस्मयो करी आपुले पोटी. हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की. उत्तम ठाव पाहुनी याते सांडिले होते म्या गर्भाते. येथे यावया कारण याते कापडले नकळे हो. मग शांत होऊनी मूर्तिमंत
बाळत्वरे केला जागृत, अंकी घेऊनी पुसे त्याते, कारण काय येथे यावया, ये रूपाहुनी तया सादर, म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर, येरू म्हणे मी वैश्वानर, जननी जनक तुझा मी, येरू म्हणे जननी जनक, कैसे होतील हर एक, मग तो मुळे हुनी कथा पावक, तया लागी सांगतसे, असो आता वैश्वानर, पुढे पुढती लिहिता पर, ती कथा पुढे धुंडी कुमर, मालू नरहरीचा सांगे की, स्वस्ती श्री भक्ती कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोद्भाविक चतुर, एकादशाध्याय गोडहा, श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभं भवतु, श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार एकादशाध्याय समाप्त.